नमस्कार आणि आपले सॉलिड आणि ॲडजस्टेबल रीमर वापरून लेथमध्ये रीमिंग करण्याच्या या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण या सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल रीमिंगसाठी अलाउन्स सोडून त्या आकारापर्यंत छिद्र करणे, हँड रीमरने छिद्रातून रीम करणे, प्लग गेज वापरून रीमेड होल तपासणे, ॲडजस्टेबल रीमर वापरून रीमेड होल 0.1 mm व्यासाने मोठे करा। सराव करण्यासाठी आवश्यक साधने ही आहेत: आउटसाइड कॅलिपर्स, स्टील रूल, चक की, फेसिंग टूल, टर्निंग टूल, सेंटर ड्रिल विथ चक, ड्रिल बिट्स, chamfering टूल, रीमर, टॅप रेंच, प्लग गेज, ॲडजस्टेबल रीमर। रीमिंग हे एक मशीनिंग ऑपरेशन आहे ज्यामध्ये गोल छिद्राची अचूकता सुधारण्यासाठी आणि छिद्राच्या पृष्ठभागाचा खडबडीपणा कमी करण्यासाठी रोटरी टूल हलका कट घेण्यात येतो। रीमर हे एक मल्टी पॉइंट कटिंग टूल आहे जे पूर्वी ड्रिल केलेले छिद्र अचूक आकारात पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येते। रीमरचे वर्गीकरण हँड रीमर आणि मशीन रीमर म्हणून केले जाते, ज्यासाठी उत्कृष्ट कौशल्य आवश्यक आहे। मशीन रीमर मशीन टूलच्या स्प्लिंडरवर बसवले जातात आणि रीमिंगसाठी फिरवले जातात। रीमरचा आकार निश्चित करण्यासाठी ड्रिल आकार रीमर आकार मायनस आकाराखाली प्लस आकारापेक्षा जास्त। रीमर आकार हा आवश्यक पूर्ण छिद्राचा आकार आहे। उदाहरण: ड्रिल आकार 16 mm मायनस 0.2 mm प्लस 0.05 mm। ड्रिल आकार 15.75 mm। चला आता रीमिंग ऑपरेशनचा क्रम जाणून घेऊया। आउटसाइड कॅलिपर आणि स्टीलची मोजपट्टी वापरून वर्कपीसचा आकार तपासा। 3 जॉ चकमध्ये जॉब असा ठेवा सुमारे 25 mm चकच्या बाहेर येईल। वर्कपीसच्या एका टोकाला फेसिंग ऑपरेशन करा। शक्य तितक्या जास्तीत जास्त लांबीपर्यंत 30 mm व्यास मिळवण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा। जॉब उलटवा आणि पुन्हा बसवा। वर्कपीसच्या दुसऱ्या टोकाला फेसिंग ऑपरेशन करा जेणेकरून 30 mm लांबी राखता येईल। उर्वरित लांबीचा 30 mm व्यास मिळवण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा। टेल स्टॉक बॅरेलवर बसवलेल्या ड्रिल चकमध्ये सेंटर ड्रिल धरा आणि जॉबच्या मध्यभागी ड्रिल करा। 10 mm पायलट होल ड्रिल करा। डायामीटर 15.75 mm ड्रिल बिटने जॉबमधील छिद्रातून छिद्र करा। ड्रिल केलेले छिद्र 1x45 डिग्रीज चॅम्फर करा। 16 हेड 7 हँड रीमर व्यासाचा चौकोनी टोकापर्यंत टॅप रेंच फिक्स करा। लेथ बेड साफ करण्यासाठी टॅप रेंच पुरुषे लहान असणे आवश्यक आहे।
टेल स्टॉक मागे हलवा जेणेकरून डेड सेंटर आणि वर्कपीस दरम्यान रिमरसाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल. टेल स्टॉक डेड सेंटरद्वारे आधाराने शँकसह या आधी ड्रिल केलेल्या छिद्रात रिमर थोडासा ठेवा. पुरेसे कूलेंट वापरून पुन्हा छिद्र करायला घ्या. रिमिंग करताना एक समान हाताने फीडिंग करावे. गो आणि नो गो प्लग गेजने छिद्र तपासा. ॲडजस्टेबल रिमर वापरून रिमेड होल डायामीटर 16.1 mm आकारात वाढवा. चला तर आता आपण रिमिंग करत असताना घेण्यात येणारी खबरदारी जाणूया. उलट दिशेने वळवू नका, तो रिमेड होल स्क्रॅच होऊ शकतो. नळीतील चिप्स साफ करण्यासाठी अधूनमधून रिमरला घड्याळाच्या दिशेने वळवून घ्या. कधीही अंडर पॉवर हँड रिमर वापरू नका. जर प्लग संपूर्ण बोअरमध्ये गेला नसेल तर हे सूचित करते की बोअर निकृष्ट आहे. छिद्र मर्यादित असल्यास गेज सहजपणे प्रवेश करेल. शॅम्फर्ड लांबीच्या पलीकडे असलेल्या छिद्रामध्ये नो गो गोजची नोंद मोठ्या आकाराचे छिद्र बेल माउथ्ड किंवा टेपर्ड होल दर्शवतो. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. रिमिंगसाठी अलाउन्स सोडून त्या आकारापर्यंत छिद्र करणे. हँड रिमरने छिद्रातून रिम करणे. प्लग गेज वापरून रिमेड होल तपासणे. ॲडजस्टेबल रिमर वापरून रिमेड होल 0.1 mm व्यासाने मोठे करा. तर सॉलिड आणि ॲडजस्टेबल रिमर वापरून लेथमध्ये रिमिंग करणे या सत्रात इतकेच आहे. आता आपण पुढील सत्रात भेटूया.